शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ, जिल्हा प्रशासन आणि अहिल्यानगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी शिवजयंती साजरी करण्यात आली। सकाळी अहिल्यानगर शहरातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी जय शिवरायांच्या घोषणांनी शहर दुमदुमले। महाराजांच्या वेशभूषेतील मुले, मावळे आणि पारंपरिक वाद्य कवायतींनी लक्ष वेधले। बुरानगर येथील एका घड्याळाच्या दुकानासमोर तू ओमकार शेलार सोबत राहतो का असे म्हणत एका लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घडली। रेहान बहादूर शेख असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिकेत कानिफनाथ कर्डिले, अभिग धाडगे, सलमान रफिक शेख, हर्षवर्धन तपकिरे, श्रीराम निमसे, आकाश तपकिरे यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सावेडी उपनगरात 4 चाकी चोरी झाल्याची घटना ताजी असताना सोमवारी महावितरण कार्यालय परिसरातून 4 चाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे। वैभव गुलाब घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात 4 चाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर MIDC मध्ये उद्योजकांना खंडणी मागणाऱ्या संशयित आरोपींना MIDC पोलिसांनी ताब्यात घेऊन खंडणी मागणाऱ्या अखिल भारतीय कामगार सेनेचे सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील या संशयित आरोपींची MIDC पोलिसांनी धिंड काढली। या प्रकरणी आम्ही संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचा आज सत्कार करण्यात आला। या कारवाईमुळे MIDC परिसरात शांतता प्रस्थापित होईल अशी अपेक्षा उद्योजकांनी केली आहे। अहिल्यानगर शहरात शासकीय शिवजयंती कार्यक्रम व मिरवणूक काल झाली। या कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, प्रांताधिकारी सुधीर पाटील आदींच्या हस्ते शासकीय पूजा झाली। पूजाचा विधी सिद्धांत मेटे महाराज यांनी केला। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।